नमस्कार विद्यार्थी पालक शिक्षक मित्र हो, आज मला विशेषतः पालकांशी संवाद साधायला आवडेल। मित्र हो, आताचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे, सोशल मीडियाचं आहे। तंत्रज्ञानाचे फायदे आहेत तसे त्याचे दुष्परिणामही आहे, पण येणाऱ्या काळाला आपण सक्षमपणे सामोरं जाणं तेवढंच गरजेचं आहे। सोशल मीडियाचा विशेषतः आपल्या मानसिक आरोग्यावरती जबरदस्त परिणाम होतो आहे, होणार आहे, आणि याला जर पद्धतशीरपणे सामोरं जायचं असेल तर एक गोष्ट तुम्हाला शिकणं गरजेची आहे, एक गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेचे आहे। तुमच्यासाठी ती औषध म्हणून काम करेल एवढं नक्की आहे, आणि ती गोष्ट म्हणजे ध्यानधारणा, मेडिटेशन। तुम्हाला कोणती ध्यानधारणा पद्धती, कोणत्याही प्रकारचं मेडिटेशन आवडत असेल, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, कोणतीही एक ध्यानधारणा पद्धती शिकून घ्या आणि त्याचा दररोज सराव करा, दररोज ती अंमलात आणा। निश्चितपणे तुम्हाला तुमचं स्वतःचं मानसिक आरोग्य राखणं, त्याची प्रोडक्टिव्हिटी, मनाची प्रोडक्टिव्हिटी जपणं हे तुमच्यासाठी सोयीस्कर होणार आहे। माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगायचा म्हटला तर विपश्यना या ध्यानधारणा पद्धतीमुळे माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड फरक पडला। मी अनुभवलाय तो। अलीकडच्या काळामध्ये मी सक्रिय ध्यान करतो, त्याचेही मी परिणाम पाहतो आहे। तुम्हाला असं वाटत असेल की आपली एकाग्रता भंगती आहे, किंवा मला त्याच्यावरती मी काहीतरी हा विषय मी घेणारच आहे की सोशल मीडिया वापरत असताना आपल्या मनावरती वेगवेगळे परिणाम होत आहेत, पण ते आपल्याला डिटेक्ट करता येत नाही। याच्यावरती मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण तुर्तास मला तुम्हाला निश्चितपणे हे सांगायचंय, पालकांनी, विद्यार्थ्यांनीही कोणतीही एक ध्यानधारणा पद्धती शिकून घ्या आणि दररोज ती करा। मग कदाचित ती विपश्यना असेल, सक्रिय ध्यान असेल, प्राणायाम असेल, आणि याचा काही धर्माशी, जातीशी याचा काही संबंध नाहीये। याचा फक्त आणि फक्त तुमच्या मानसिक आरोग्याशी संबंध आहे। मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतोय, हे ध्यानधारणा पद्धती, ही मेडिटेशन तुमच्यासाठी औषध म्हणून काम करेल। बिलीव्ह मी। तुम्ही कोणती ध्यानधारणा पद्धती अंमलात आणता, कोणती ध्यानधारणा पद्धती तुम्हाला आवडते, जरूर कमेंट्स मध्ये सांगा। तुम्हाला येणाऱ्या समस्या एक पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून माझी शेअर करा। त्या मुद्द्यावरती मी तुमच्याशी बोलत राहणार आहे। आजच्या दिवसापुरतं एवढंच, थांबूयात। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद।